नमस्कार. महाराष्ट्र पोलीस टाइम्स साप्ताहिक भगवा प्रांत. आपण नातेपुते नगरपंचायत येथे RTIचं पत्र दिलं होतं. त्या पत्रात आपल्याला 3 महिन्यांनी उत्तर मिळालं होतं, पण आकडेवारीच फक्त केलेलं आहे ह्यांनी. त्या संदर्भात आपण साहेबाला बोलणार आहोत. PM स्वनिधी योजनेच्या अंतर्गत आज अखेरपर्यंत 142 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 115 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ भेटला आहे असं त्यांनी फक्त आकड्यावर सांगितले, पण नावानिषेध किंवा त्या कागद काय जोडलेला नाही त्यांनी. त्यामुळे त्या संदर्भात आपण साहेबाशी चर्चा करणार आहे नगरपंचायत. तर आपण भेटू साहेबांना. या सर आहेत ना? मस्त या सर. आपण महाराष्ट्र पोलीस टाइमच्या वतीने आलेलो आहे. आपण बातमी पण लावली होती. आम्ही माहिती आहे का? हां, हे लाईव्ह आहे आणि आपण हां ऐका सर, तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं आणि तुम्ही आपल्या ग्रामपंचायत लोकांना आपण बाईट दिली होती. तुम्ही पत्राचं उत्तर दिलं होतं का नाही? मी बाईट दिली होती की सरांनी मला जी पत्र दिले 142 फॉर्ममधले 115 जणांना लाभार्थ्यांना लाभ तुमच्या जे नगरपंचायतमध्ये दिलेलं आहे. म्हणून तुम्हाला विचारायला आलेलं आहे. प्रश्न फक्त विचारायला आलो. त्याचा काय तुम्हाला असा काही विषय नाही की बाबा हां. आता आपण जे पत्र दिलं होतं नगरपंचायतला स्वनिधी जे पंतप्रधानचं आहे, PM स्वनिधी, हां, आपण सांगितल्यानंतर 3 महिन्यांनी आपलं पत्र मला मिळालं. त्यातल्या त्यांनी काय सांगितले, 142 अर्ज प्राप्त झाले. त्यातले फक्त 115 जणांना लाभार्थ्यांना योजनेचे लाभ मिळाले आहे. पण मला फक्त आकडेवारी दिलेले आहे. नावं जी आहेत 142 ती कागद जोडलेला नाही किंवा मला बोलवलं नाही नगरपंचायतमध्ये. म्हणून तुम्हाला विचारायचं आहे फक्त की 142 त्यातले 27 जणांची नावं जी वगळले गेलेत ती काय कारण असतो, कशा कारण असतो, काय संदर्भ आहे. मग आम्हाला ती विचारायचं आहे. जनतेसमोर जी पारदर्शकता आहे, नगरपंचायत ही आपली पारदर्शकता आहे. व्हिडिओ चालू आहे किंवा लाईव्ह आहे ह्या विषयापेक्षा की बाबा आपण जी मागणी करत असतो नगरपंचायतला जनतेसाठी ती लोकांपर्यंत पोचली पाहिजे, मिळाली पाहिजे, त्यांचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे, एवढा विषय आहे आपल्याला. तर आपल्याला नावाची यादी जर दिली असती किंवा नक्कल मला दिलं असतं तर मला कळलं असतं ना बाबा. तुम्ही त्या विभागात माहिती अधिकारी मी नाही, मी आपली अधिकारी अभिषेकला बोला बरं. ही आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया आपण नाही थांबवली. म्हणजे आपण नगरपंचायतीला दिले होते पत्र. POने आपल्याला कळवलं नसेल, त्याने लेट झालेलं आहे. मी कलेक्टर साहेबांना हे पत्र पाठवलं होतं. ही चिठ्ठी पण आहे त्यांची, पावती पोस्टाची. शिव ऑनलाईन केंद्राचं काय आपल्या कार्यालयात होतं का शिव ऑनलाईन केंद्र? शिव ऑनलाईन केंद्र काय? मुख्य अधिकारी केले आपण. काय केलं म्हणलं, काय म्हणतात तुमचं अडचण काय मग सांगा. कार्यालयातील शिव ऑनलाईन केंद्र. हां, हे कार्यालयात शिव म्हणजे आपलं जे PM स्वनिधी आहे ना, ती का ऑनलाईनची केंद्र बंद आहे असल्यामुळे विक्रेत्यांना दुसरा टप्पा 25 किंवा 50चा कर्ज. नाही, चुकला असा शब्द एखादा. शिव कार्यालयातलं म्हणजे आपल्या त्या ऑफिसमधले ऑनलाईन
तुम्ही कसं आहे हम्म. ही मागवलेली माहिती आहे 1 2 3 4 ही ठीक आहे की सर, मला मान्य आहे. हां, त्यातले एका प्रश्नाचं उत्तर जरी द्यायचं असेल तर तुम्ही बोलवून आम्हाला माहिती देऊ शकता असं मला म्हणायचं आहे. त्यांनी काय तुम्हाला कसली माहिती दिली त्यांनी? त्यांनी फक्त एवढा कागद दिला मला फक्त. तुम्ही विचारलं तेच ना, किती लाभार्थ्यांना कर्ज मंजूर झालं एवढंच विचारलं. हम्म. ते वेगवेगळा अर्ज करा आणि ते देतील माहिती द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही. अहो सर, एका अर्जाला कमीत कमी 3 महिने लावलेले आहेत. बघा तुम्ही, ज्यावेळेस आपण अर्ज दिला होता 12/11/2025ला, त्यांचं मिळाले बघा अर्ज 10/2/2026. 30 दिवसाच्या आत नाही ना दिला लगेच अपील आम्ही कलेक्टरला केले सर. मग त्यासाठी काय केलं माहिती आहे, तुम्हालाच करायचं होता, पण आता 3 महिने झाले म्हणून मी एक विषय केला की वेळ जाणार मान्य आहे. पण मला काय म्हणायचं आहे, माहिती ज्यावेळेस ज्या लोकांसाठी आपण मागतो गावाच्या हितासाठी, तुम्ही आपल्या गावाच्या हितासाठी आहे या लक्षात घ्या. जरी कोणाचा काय प्रश्न चुकलाच असेल ते समजोता करून त्याचा प्रश्न सोडवणे एवढं मला समजतं. देतील की माहिती, मग माहिती द्यायला काय. आता कारण काय झालंय माहिती आहे का, फक्त त्यांनी कागदपत्रे फक्त आकडेवारी मला दिली पण नावाची नाही. आणि बँकेत ज्यावेळेस मी विचारलं की PDF बाबा नगरपंचायतनं येते का, ते एकदा जे मंजूर झालेले आहेत 10-10 हजाराचे लोकांना मिळाले, ज्यांचं ऑनलाईन बाबा 10,000 फिटले नाहीत त्यांना दुसरं कर्ज मिळू शकत नाही, मान्य आहे आम्हाला. पण ज्यांचं बरोबर फिटलेलं आहे बँकेचा हिशोब, दुसरा जे आला आणि मी मध्ये तुम्हाला मध्यंतरी जे बोललो होतो की बाबा आपलं ऑनलाईन वारंवार बंद आहे, कमीत कमी 2 वर्षे झालेलं आहे. फुटपाथ विक्रेत्यांची पावती फाडली जाते पण त्यांची ऑनलाईनमध्ये नावं घेतलीत का, हे तुम्हाला मी समोर बोललो होतो, बरोबर आहे. म्हणून विषय काय मला म्हणायचं आहे की तुम्ही हे जे असं करते डायरेक्ट ऑनलाईन कसली परमिशन नाही घेते, विषय काय होईल? ऐका सर, पारदर्शकता नगरपंचायत आहे. हे असं आहे, विषय चालू तुम्ही मला तसं म्हणा लेखी द्या की बाबा माझ्याकडून बाबा असा असा विषय झालेला आहे की मी लाईव्ह डायरेक्ट केलेला आहे, परमिशन नाही घेतले सांगा. कारण पारदर्शकता नगरपंचायत आहे आपली. तुम्हाला काय बोलतं ते पण लवकर कळत नाही, काय मला समजत नाही. तुम्ही काय म्हणता मला सांगा सर. हां, तुमचं म्हणणं काय मला सांगा. ते काय करा, ते पहिले बंद करा, ते देतील माहिती, बाहेर जावा तुम्ही पहिले. असं बुद्धीने तुम्ही असं आम्हाला बेशिस्त बोलू नका सर. शिस्त कोण नाही बोलत, तुम्ही ते काहीतरी 1-2 जणांचे व्हिडिओ पाहणे असं स्टंट करता. स्टंट करत नाही सर, महाराष्ट्र पोलीस टाइम महाराष्ट्रभर आहे. असू दे, स्टंट काय जनतेसाठी जर बोलावं काय स्टंट, कसं सर स्टंट आहे. बरं, मी असं नाही की बाबा तुम्हाला डायरेक्ट आलो, पत्र दिलंय, तुम्हाला माहिती मागवली, 3 महिन्यानंतर आल्यानंतर मी बाईट सोडलेलं आहे. आपल्या नगरच्या पंचायतच्या कर्मचाऱ्यांनी बघितलेले आहे ती व्हिडिओ. तुम्ही काय होते उगाच तुमचा विषय छोटा आहे, ती माहिती देतील त्याच्यामुळे सगळे अडवणूक होतील, लोक बसत बाहेर. तुमचं मी ते अभिषेकला सांगतो हे करायला, त्यांना प्रॉपर अर्ज करा. हा, आम्हाला काय नाही बाबा, नावाची यादी द्या, हे करा, विषय संपला आमचा. त्यांना द्यायला ठीक आहे, अभिषेकला बोला, ठीक आहे, सांगतो. ठीक आहे. सरांनी सांगितले आपल्याला या नावाचे जे मुद्दे सोर्स फक्त आकड्यावर दिले ते नाव देतो म्हणून सांगितलेलं आहे. तर त्यांचा व्हिडिओ आता मी थांबवत आहे.